श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 वाचल्याने भक्तांचे सकल दोष नष्ट होऊन अपार आरोग्य, संपत्ती आणि संतती लाभते. या अध्यायात बडोद्याचे मल्हारराव आणि तात्यासाहेबांच्या स्वामी दर्शनाची कथा आहे. हा अध्याय भक्तांची निष्ठा वाढवून त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण करतो. चला तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 वाचण्यास सुरुवात करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्णसाक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतो. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझशी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहुन आपुले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करुण, भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरेली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपतीही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्ही किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडूद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यायांचे अंतरी, विचारैसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी, मग कोणे एके दिवसी, विचारैसा पातला. दिवाण आणि सरदार, मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणीर स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी पर्येसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामींते घेऊनी वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे हैकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैशी सभाही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता, शुक्राजवळी कच जाता, दैवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यांसी सन्माने, गौरवोनी मधुर वचने, यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिधली तात्याते. तात्यासाहेब निधाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची भक्ती पाहुनी, धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातुनी स्वामीसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन, गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नी कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करुनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवकजनी, ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न भावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणोनी नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थे गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांटी गाठुनी चोळप्पाप्रती, त्याजलागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊनी याल बडोद्यासी, मग राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती.
मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनी चलावे. पुढिले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वधविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.